विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण पोलीस आयुक्तालय किती आहेत ह्याच्यावर नेहमी प्रश्न येतो. आता याआधी आलेले खूप वेळा प्रश्न आहेत की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयुक्तालय आहे, कोणत्या ठिकाणी नाही. आता इथं तुम्हाला हा प्रश्न दिसतोय. पुढे प्रश्न पुन्हा काय आहे की कोणत्या शहरात आयुक्तालय नाही. आता प्रश्न किती वेळा आलेत? 25-25 वेळा आलेत. एका वर्षात 5-5 ठिकाणी येतात. साधी गोष्ट आहे, तुम्हाला 12 आयुक्तालय माहित आहेत, परंतु 13वं सुद्धा आयुक्तालय झालेलं आहे. आणि त्याच्यासोबत काही काही ठिकाणी 2-2 जिल्ह्यासाठी एकच आयुक्तालय आहे. उदाहरणार्थ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्या 2 जिल्ह्यांसाठी एकच बृहन मुंबई पोलीस आयुक्तालय आहे. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये 2-2 आहेत. ठाण्यासारख्या ठिकाणी 3-3, 4-4 आहेत. या गोष्टी आपल्या माहिती पाहिजेत, पाठ पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल तेव्हा बघा एकूण आयुक्तालय किती आहेत, त्याचं उत्तर 12च लिहायचं आहे. 13वं नांदेडला स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे, स्थापन झालेलं नाही. मग प्रश्न जर असा आला की एकूण किती आयुक्तालय आहेत, तर उत्तर आहे 12. आणि 13वे आयुक्तालय कुठे स्थापन होणार आहे किंवा कुठे घोषणा केलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे नांदेड. ते एकूण आयुक्तालय 12 आणि 13वं कोणतं आहे? नांदेड. परंतु त्याची घोषणा झालेली आहे, अजून स्थापना झालेली नाही. जे विद्यार्थी आपले या वर्षी पोलीस होणार नाहीत त्यांना पुढच्या वर्षी नांदेड पोलीस आयुक्तालयाला वेगळ्या जागा निघणार आहेत. तुम्ही त्या वर्षी वेगळा फॉर्म भरू शकता, जर तुम्हाला आता तयारी व्यवस्थित करायची नसेल तर, कारण जागा जास्त असणार आहेत.